लाला नंदलाला तेरे नंदलाला नंदलाला नित नित सुंदर मुखारविंद नित नित सुंदर मुखारविंद नाचे रे नंदलाला नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला नाचे रे नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला नित नित सुंदर मुखारविंद नित नित सुंदर मुखारविंद नाचे रे व्रजबाला नंदलाला नाचे रे व्रजबाला नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला नाचे रे नंदलाला नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की जय। आप अपने जागेवर बसा थोडंसं घेऊन घ्या ना काली फुगडी खेळशील का अरे अरे काना जाऊ नको राणा अरे अरे काना जाऊ नको राणा जरासा थांबशील का जरासा थांबशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का घागर घेऊन पाण्याला जाता घागर घेऊन पाण्याला जाता मटके तू फोडशील का मटके तू फोडशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का अरे अरे काना जाऊ नको राणा अरे अरे काना जाऊ नको राणा जरासा थांबशील का जरासा थांबशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधेला अडवशील का राधेला अडवशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का अरे अरे काना जाऊ नको राणा अरे अरे काना जाऊ नको राणा जरासा थांबशील का जरासा थांबशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का किती सजवायचं किती ब्युटी पार्लर मध्ये वेळ घालवायचा हे आता आपल्याला विचार करावा लागेल विचार करावा लागेल ब्युटी पार्लर मध्ये 4 तास तर 2 तास तर आपल्या भगवंतासाठी द्या भगवंतासाठी जेवढा वेळ द्याल तेवढा भगवंता तुमचा जीवनाचं सार्थक होईल नाही आहेच मग ते कृमी कीटक आहे ना कृमी कीटक किडे बना कारण गरुड पुराण श्रवण करा बाकीचं गरुड पुराणामध्ये किती आहे खोटं नाही सत्य आहे मग गरुड पुराणात आपण बघतो इथे आपण बघतो नालीत किडे असतात कुत्रे बघतो कितीतरी प्राणी बघतो का कोणत्या प्राण्याला हातीला वाटत नाही वाटते का मग ते काय बघत येतं नरक वासच इथेच तर बघतो आपण दुसरीकडे जायची गरजच नाही नालीतला किडा हातात घ्या वाटते का कोणी त्याच्याशी संबंध ठेवल का मग आपण तोही विचार तोही कोणती तरी योनी भोगत आहे ना त्यांनी केलेल्या कर्माने भोगत आहे तो म्हणून त्या नालीत किडा झाला त्या घाणीत किडा झाला त्या शेणात किडा होते घाणीत किडे होते ते गोल 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 किडे मग ते किडे म्हणजेच कोणती तरी योनी भोगायला त्यांनी केलेले कर्म आहे म्हणून ती योनी भोगत आहे हे आपण कधीतरी असं बसून विचार करत नाही मग हे योन्या भोगायच्यात आपल्याला 84 लक्ष योनी फिरून हा मानव देह भेटला या मानव देहाचं निरसन न करता आपण या प्रपंचाच्या मागे लागलो प्रपंच सोडा कोणतेही संत म्हणत नाही प्रपंच कारण आपण काय गृहस्थाश्रमी आहोत पण गृहस्थाश्रम करून
गोपीनाचे राधे राजा राधा नाचे गोपीनाचे राधे राजा मन में कन्हैया बसे बसे वृंदावन मन में कन्हैया बसे बसे वृंदावन रास रचोए गाना रास रचोए गाना। म्हणजेच आपल्यामध्ये निर्गुण तत्व आहे, त्या निर्गुण तत्वाची पूजा करण्यासाठी म्हणून या बोटाचा उपयोग करावा, पितरांची पूजा करताना या बोटाचा उपयोग करावा आणि एकमेकींना जेव्हा आपण कुंकू लावतो तर याच बोटाचा उपयोग करावा। आता ते नवीनच आले, एक पितराचं नेम देवाचं नेम असं असं करून लावते ना, असं कुंकू लावून घ्यायचं नाही, एक पितराचा नेम देवाचा आहे। हे कोणाचं जसं ताट उभं नाही आहे का, वाकलेलं आहे प्रत्येक, म्हणजे काय झालं तर ताठरपणा त्याचा कमी आहे, म्हणजे त्याचा अहंकार नाही। म्हणून जे सवाशीला कुंकू लावते यांनीच लावलं पाहिजे। आता ते नवीनच कुठून तरी आणलं, मुंबईवरून आलं का पश्चातून आणलं, असं दोन बोट करते असं लावायचं नाही। हे एक बोट पितरांचं आहे, एक पितराची पूजा केल्या जाते म्हणून ते करू नये। आपण काहीतरी थोडा विचार करावा, काहीतरी आलं की आपण त्याच्या मागं धावतो, मागं धावू नये। शास्त्रात काय सांगितलंय, शास्त्रात काय सांगितलंय, कोणता अभ्यास आहे, अभ्यासानुसार करावं लागेल। भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काही ना काहीतरी काय त्याला नियम असतात की नाही। कोणी म्हणते की ते आंघोळ एवढ्या सकाळी येते तर आंघोळच नाही करायची, तसंच करायचं। जोपर्यंत तुमची सुचिरभूतता बाहेरून होत नाही तोपर्यंत अंतःकरण कसं तुमचं शुद्ध होईल। ज्या साधना करता करता अशी वेळ येते की ही बाह्य सुचिरभूतीची गरज राहत नाही। सुरुवातीला तुम्हाला आंघोळ करूनच ध्यानधारणा करावी लागेल, सुरुवातीला अगोदर तुम्हाला जे काही तुम्ही करत असाल ते आंघोळ करूनच करावी लागेल। ही बाह्य सुचिरभूतता आहे, ही भक्ती नामस्मरण आणि जी साधना करतो ती आंतरिक सुचिरभूतता आहे। जोपर्यंत जास्त नामस्मरण आपल्याकडनं तोपर्यंत आपलं अंतःकरण काय होत नाही, शुद्ध होत नाही, मन निर्मळ होत नाही। त्या भक्ती मार्गाला लागण्यासाठी मनाची आवश्यकता आहे। आणि आपण म्हटलंय कोणतं अन्न खावं, ज्या अन्नातला अतिसूक्ष्म भाग त्या मनाला काय करतो, प्रबळ करतो। मग ते अन्न खाताना आपण विचार करावा का अन्न कसं खावं। भागवतामध्ये पण ते सांगितलंय कशी पूजा करायची, कोणत्या बोटाने करायची, भगवंताला आवडताना हे बोटच का घ्यायचं, माळ जपताना नाही, ह्या हृदयाला याची काय आहे, हृदयस्थ आहे म्हणून ह्याच बोटाने भगवंताला पूजा करायची। आजकाल काय झालं की व्यवसाय मन में कन्हैया बसे बसे वृंदावन मन में कन्हैया बसे बसे जड़ाए मोतियन मारे जड़ाए मारे खाते गे मने रचाए दे मारा सावरिया मैं तारा संग डोलूंगी मारी चौंगड़ी बसंती रंगा दे मारा सावरिया रंगा दे मारा सावरिया मैं तारा संग डोलूंगी काना मने बाली बनाए दे काना मने बाली बनाए दे नागा मने नथनी बना दे नागा मने नथनी बना दे नथनी दे रतना जड़ाए दे लगा दे मारा सावरिया मगा दे मारा सावरिया मैं तारा संग डोलूंगी मारी चुनरी बसा के रखा दे मारा सोने माते माना कामना सुधी दे आरती तुझला श्री कृष्ण प्रेम दे मजला आरती तुझला श्री कृष्ण प्रेम दे मजला तो असला निर्गुण थोर युगायुगी तुझा अवतार जैसे होत से त्रास बा तुझला श्री
कृष्ण प्रेम दे मजला ओवाळू आरती भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी साधक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुक्तानी परमाने नागत जननी सहज सेविका कैसा गातला रेडा कैसा गातला तुका म्हणे बा माझा कैवाळू आला अखंड ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळा राणा काचाई तत्वाच्या रूप दीपदाला आता कापुरारती छत्र सिंहासनी बसले जानकीपती बसले अयोध्यापती द्रुपदी पराणे महाराज की जय जगत